तुका म्हणे नेण युक्तीची होरी म्हणून ठेवी म्हणून ठेविली म्हणून ठेविली पायी डोई पायी डोई हो त्यानी यांचा राज गुरु महाराज हो त्यानी यांचा राजा राजा गुरु महाराज हो गुरु महाराज हो गुरु महाराज माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय म्हणायचं ठरलंय माऊली ज्ञानेश्वर एकदा सवय लागून गेली की लागेल वेळ लागेल थोडीशी पण दास्य या शब्दाचा अर्थ हा आहे बरं म्हणून प्रार्थना अशी करेन की जे जे ज्ञानेश्वरी वाचतात जे जे दासबोध वाचतात ज्यांना त्याच्यावरती थोडंसं निरूपण करायची क्षमता आहे अशा अनेकांनी आपापल्या क्षेत्रापुरतं मर्यादित न राहता जिथे जिथे अशा तऱ्हेच्या उपासना बंद पडल्या ती क्षेत्र शोधावीत तिथपर्यंत जावं आणि त्या बिचाऱ्या जनांना जे या सांस्कृतिक धारेपासून तुटले आहेत त्यांच्या कानापर्यंत ही ज्ञानेश्वरी गीता दासबोध या सगळ्या गोष्टी आपण पोचवाव्यात म्हणजे सुद्धा काही प्रमाणात दास्यभक्तीसाठी असो शेवटची भक्ती सख्य भक्ती परमेश्वराशी मैत्र करायचं म्हणजे नक्की काय करायचं हो आपण इतकं भगवंताचं काम करावं की आपण म्हणावं मी देवाचा दास आहे पण भगवंतानी म्हणावं हा माझा मित्र आहे इतकं भगवंताचं आपण आवडतं व्हावं हा अर्थ दास्य भक्ती आणि पुढच्या सख्य भक्तीचा आणि शेवट आत्मनिवेदन भक्ती सर्वस्वानी भगवंताला समर्पण होणं हे केलं का हो हनुमंतानी अहो त्यांना जमलं म्हणून तर रामप्रभूंना सुद्धा देवच म्हणतात आणि त्यांच्या दास हनुमंतांना सुद्धा देवच म्हणतात इतकं हे भक्त आणि देव स्वरूपाचं एकरूप मिलन फारसं नंतर कुठे दिसत नाही अर्जुन भगवंताचा मित्र असेल उद्धव भगवंताचा दास असेल पण म्हणून अर्जुनाची किंवा उद्धवाची देवमूर्ती अशी कल्पना करून कोणी पूजा नाही करत पण भक्त या मालिकेमध्ये जाऊन पुढे दास्य भक्ती करून त्याच्या पुढे सख्य भक्ती करून आता भगवंत स्वरूपच हनुमंत ही अवस्था फक्त हनुमंताने प्राप्त केलेली आहे म्हणून नवही भक्ती ज्यांना जमल्या अशा हनुमंतांना तुकोबा आग्रहाने विचारतात काय भक्तीच्या त्या वाटा मज दावाव्या एका शब्दाचा फक्त अर्थ पूर्ण करतो म्हणजे अभंग संपला तो शब्द म्हणजे सुभटा मारुती काय ब्राह्मण आहेत इथे मारुतीला ब्राह्मण का म्हटलंय सुभटा काय भक्तीच्या त्या वाटा मज दावाव्या सुभटा गोंधळ करू नका संस्कृत भाषेमध्ये किंवा पुराण वाङ्मयामध्ये भट या शब्दाचा अर्थ आहे योद्धा जो उत्कृष्ट युद्ध करू शकतो त्याला भट म्हणायची पूर्वी पद्धत आहे या दृष्टीनं भगवंताचं तत्वज्ञान टिकावं भगवंताचे नीतिनियम टिकावेत भगवंताचा न्याय निवाडा ह्या पृथ्वीवर टिकावा म्हणून
वेळ प्रसंगी शत्रूशी आणि वेळ प्रसंगी चुकणाऱ्या स्वजनांशी सुद्धा युद्ध करायला संत आणि वीर हुतात्मे नेहमी उभेच असतात. रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग अशीच अवस्था संतांचीही असते आणि वीरांचीही असते. या दृष्टीनं भक्तीमध्ये युद्ध अभिप्रेतच आहे. मग ते कधी कामक्रोध लोभ मोह मद मत्सर या शत्रूंशी असेल किंवा समाजाचं अहित करणाऱ्या तुमच्या आमच्या एखाद्या नातलगांवर असेल, नाही तर एखाद्या देशविघातक परकीय शक्तीशी असेल. पण युद्ध चालू ठेवल्याशिवाय आणि युद्धाला निर्णायक विजय दिल्याशिवाय भक्तीची व्याख्या पूर्ण होत नाही. या दृष्टीनं हनुमंता, तुम्ही भगवंताच्या चरित्राचं श्रवण केलं, कीर्तन केलं, स्मरण केलं, सेवा केली, अर्चन केलं, वंदन केलं, दास्य केलं, सख्य केलं आणि स्वतःच भगवत स्वरूप झालात. अशी योग्यता आम्हाला सुद्धा मिळवायची इच्छा आहे. हो, तुमच्या चरित्राचं आम्ही यथाशक्ती अनुकरण करायचा प्रयत्न करू. म्हणून आज चरित्रच असं सुरू करायचं आहे. ज्यांनी मनापासून हनुमंतांच्या चरित्राचं नुसतं गुणगान नव्हे, अनुकरण करायचा प्रयत्न केला, अनुसरण करायचा प्रयत्न केला, अशा एका श्रेष्ठ रामभक्ताचं देवभक्ताचं चरित्र उत्तरंगात ऐकायचं असल्यामुळे अभंगाचं निरूपण पुरे. परत एकदा हा अभंग वेगळ्या रागात म्हणायचा. आता कुठल्या वेगळ्या रागात म्हणायचा? आज शनिवार आहे, महारुद्रांचाच वार आहे. महारुद्रांचे म्हणजे रुद्रांचे जे जे गण आहेत भक्तगण, त्यापैकी भैरव हे सगळे त्यांचेच गण आहेत. काळ भैरव वगैरे वगैरे वगैरे. आता भैरव या रागा नावाचे अनेक राग पण संगीतात आहेत. नटभैरव आहे, अहिर भैरव आहे. काही माणसं वात्रट असतात, टोळ भैरव आहे का? तो तू आहेस, म्हणजे तू आमच्या संगीताकडे नाही आहे. टोळ भैरव तू, म्हणजे काय असतील ते, त्यातला एखादा पकडल्याला हरकत नाही. नटभैरव मध्ये अभंग म्हणूया आणि पूर्वरंग थांबवूया. गमद धप मगरे रे गम गम प गम द द नी नी ध नी द प ध नि सा नि सा रे सा नि द द रे सा धनी सा रे ग सा ग रे सा नि ध रे सा नि ध प सा नि ध प म नि ध प म ग ध प म ग रे प म ग रे सा. शरण शरण हनुमंता, शरण शरण हनुमंता. हार आणि बुक्का. शरण हनुमंता हनुमंता. शरण हनुमंता तुम्हा आलो, तुम्हा आलो, तुम्हा आलो. शरण तुम्हा आलो रामदूता, रामदूता, रामदूता. शरण शरण हनुमंता.
धनी मा प ध ग म प रे ग म सा रे ग नि सा रे ध नि सा नि सा 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 नि सा 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 नि सा 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 नि सा 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 रे 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 ध रे 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 ध रे 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 ध रे ग रे ग 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 म ग म म ग म म ग म म ग म म ग म म म म म म प प म प प म प प म प प म प प प प प ग म ध 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 नि सरे निजा धनी पद म प ग म रे ग सारे सारे ग रे ग म ग म प म प ध प ध नि ध नि ध नि ध रे शरण शरण हनुमंता शरण हनुमंता हनुमंता महारुद्र हनुमान की जय. 5 वेळेला सगळे जण भजन करूया. आपल्याच एका हाताने आपल्या दुसऱ्या हातावर टाळी वाजवू. टाळी दणदणीत, भजन मात्र गोड. सांगावं का लागतं? टाळी दणदणीत म्हटलं की भजन पण दणदणीत करतात हो. काय असतं? परमेश्वराने आपल्यासाठी धावून यावं असा त्यामागे भाव असतो हो. बरीचशी माणसं देवाला दम दिल्यासारखी स्तोत्र म्हणताना मी बघितली आहेत. मारुती मंदिरापाशीच राहतो ना. मारुती समोर उभं जणू काही नोटीस बजवायला आल्यासारखा. भीमरूपी महारुद्रा माझे राहणं आता काय करावं. त्या पुजाऱ्याच्या हातातलं तबक खाली पडलं 2-3 मिनिटांनी. तुम्ही स्तोत्र म्हणताय का जीव काढताय आमचा? दणदणीत म्हटलं पाहिजे. दणदणीत म्हणजे असं नव्हे. आवाजाला गोडवा पाहिजे, प्रामाणिकपणा पाहिजे. आपलं भजन किमान आपल्याला तरी नक्की ऐकू आलं पाहिजे. माणसं नेहमी विचारतात मनापासून करू का नुसतं शरीराने करू? काया वाचा मने 3 एकत्र पाहिजेत. नुसतं मनाने सगळं करून चालेल का मला सांगा? आपले बा तुम्हाला जेवायला घालायचं मनात आहे, काय करू याचं मी? जोपर्यंत शरीराकडून कृती होत नाही तोपर्यंत ते मनात आहे. याला काही व्यक्त स्वरूपाला कौतुक नाही ना फार. या दृष्टीने ते व्यक्त व्हायला पाहिजे, प्रगट व्हायला पाहिजे. आणि आणखीन एक प्रार्थना करीन, आपापल्या घरामध्ये ही भजनाची, स्तोत्राची उपासना असेल तर उत्तमच आहे. पण जिथे जिथे नसेल तिथे आग्रहपूर्वक सुरू करा. आपण नेहमी एकमेकांना फोन करून क्षेम कुशल विचारतो. कशी काय अभ्यास चालू आहे? छान चालू आहे. कशी काय नोकरी चालू आहे? अधूनमधून विचारा ना, कशी काय उपासना चालू आहे? मुळात उपासना चालू आहे का? मी अनेक माझ्या ख्रिश्चन मित्रांच्याकडे गेलो राहायला, तर त्यांची मुलं एखाद्या वेळेला मेडिकलला असतील तर प्रॅक्टिकल करून यायला रात्री 10 वाजतात. पण आई वडील जेवायला थांबलेले असतात. ती मुलं आली की ते एकत्र येशूची प्रार्थना करतात, मग जेवतात. अनेक मुसलमान मित्रांच्याकडे मी राहिलो, त्यांची पोरं 10:30ला रात्री येतील. आईबाप थांबलेले असतात. ते आले की सगळे एकत्र भगवंताची पहिल्यांदा त्या ठिकाणी प्रार्थना, मग जेवण. माझ्या घरातलं पोर 8 वाजता घरी येतं. आणि चुकून मी घरात असताना जर म्हटलं अरे भीमरूपी म्हटलीस का, तर पोराची आईच माझ्यावर तापतेन सांगते, अहो दमलाय तो. अगं तू थांब ना भावाने, मी त्याच्याशी बोलतोय ना, काय करायचं. पण माझ्या पोरांना गीतेतला एकही अध्याय अजून पाठ येत नाही याची शरम पालकांनाच वाटत नाही. याच्यापेक्षा मोठं धर्मांतर कुठलं आहे मला सांगा? प्रत्येक वेळेला काही पोपच्या हातचं पाणी प्यायलं म्हणजेच धर्मांतर होतं असं नाही. पण आंघोळ केल्यावर मला गंध लावावंसं वाटत नाही, हे धर्मांतरच आहे. मला देवाला नमस्कार करावासा वाटत नाही, हे धर्मांतरच केलेलं आहे.
संध्याकाळ झाल्यानंतर मी माझ्या घरातले सगळे एकत्र बसून एकही स्तोत्र म्हणत नाही, हरिपाठाचा एखादा अभंग म्हणत नाही, पण एकही मालिका चुकवत नाही. एक सासू आली तर 4 दिवस सासूचे लागले, मग 6 सासवांची मालिका. आता जाणार होते कौरवांपर्यंत, 100 सासवांपर्यंत हळूहळू वाटचाल आहे त्यांची सगळ्यांची. पण ह्यातली एक मालिका चुकली तर एकमेकांना फोन करून काय झालं गो कालच्या एपिसोड मध्ये, ही 50 वेळेला चौकशी. पण अगं मी आता कीर्तनाला गेले होते, शनिवारची आपली उपासना राहिली, काल झाली का ग? तुमच्या आमच्या एकमेकांच्या उपासनेची चौकशीही नाही आणि काळजीही नाही, तर ज्याचं भगवंताबरोबर नातं चालूच नाही ते नातं भगवंतानी कसं पूर्ण करावं? या दृष्टीनं गंभीरपणे विचार केला पाहिजे. नामयोगी ब्रह्मचैतन्य सुद्धा आपल्याला सांगतात की फक्त स्वतः नाम घेतल्याने काम संपत नाही. नाम सदा बोलावे, गावे, ध्यावे, पण जनासी सांगावे. जिथे ते चालू नसेल तिथे चालू करावं, हाच सुबोध गुरुचा. या दृष्टीनं आपण तर भजनाचा आनंद घ्यावाच, पण त्याचबरोबर जिथे जिथे तो भजनाचा आनंद उपलब्ध नसेल त्या त्या ठिकाणी तो निर्माण करायचा आपण प्रयत्नही करावा. बस 5 वेळेला भजन करूया. चरित्र भागाकडे लगेच वाटचाल. म्हणा गोड आवाजात. रघुपती राघव राजा राम पतित पावन सीताराम. रघुपती रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम. 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 राजाधिराज रामचंद्र. माझ्यानंतर सर्वांनी म्हणा हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे. गोपाल कृष्ण महाराज की जय. एकूणच हा 4 दिवसाचा कीर्तन महोत्सव घेण्याचं एक सुप्त कारण की या सगळ्या स्वातंत्र्य वीरांच्या बद्दल प्रचंड आत्मीयता असणारे आपण सगळेजण देशभक्त. एका गोष्टीमुळे आपण सगळे दुःखी आहोत की या देशभक्तांकडे जितकं महत्व द्यायला पाहिजे तितकं महत्व दिलं जात नाही. या दृष्टीने जे विचार केला तर आज महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं लंडन मधलं निवासस्थान हे राष्ट्रीय स्मारक व्हावं या दृष्टीने भारत सरकारने अत्यंत उत्तम पावलं उचलली. ती वास्तू हाती घेतली
आणि निश्चितपणे उत्कृष्ट रीतीनं लोकार्पण करून तिथे एक भारतीय महामानवाचं उत्कृष्ट स्मारक झालं. पण हा सन्मान जसा बाबासाहेबांना मिळाला तसं सावरकरांचंही निवासस्थान एक लंडनमध्ये आहे. मग त्याही निवासस्थानाला थोडंसं आपल्या हाती घेऊन क्रांतीवीरांच्या दर्शनासाठी कोणी इंग्लंडमध्ये किंवा लंडनमध्ये इच्छा करत असतील तर त्याही वास्तूचा लाभ स्वातंत्र्य भक्तांना मिळावा अशी भारत सरकारकडून कारवाईची अपेक्षा आपण सगळ्या स्वातंत्र्यवीर भक्तांनी का करू नये? बरं, आपली न्याय अपेक्षा आहे, आपली वास्तव अपेक्षा आहे की त्या व्यक्तिमत्वाकडे इतकं दुर्लक्ष का, इतकी उपेक्षा का? ज्यांनी भारतीय स्वातंत्र्यासाठी एवढे प्रयत्न केल्यानंतर सुद्धा भारतीय स्वातंत्र्याच्या 15 ऑगस्टच्या ध्वजवंदनाच्या कार्यक्रमाला दिल्लीमध्ये ज्यांना आमंत्रण सुद्धा मिळालं नाही, ज्यांना साध्या त्या समारंभात उपस्थित करण्याचाही सन्मान पुढच्या काळात कोणी दिला नाही. ठीक आहे, तत्कालीन लोकांनी नसेल दिला, पण या गोष्टीलाही आता 60 वर्ष होत आली. अजूनही या माणसाचं हे कार्य दुर्लक्षित का राहावं? आणि आजही सावरकरांच्या बद्दल आदर असणारा पुरेसा समाज का नाही? याचं कारण आपल्याला नक्की लक्षात आहे की सावरकर चरित्र ज्या पद्धतीनं, ज्या तपशिलाने सगळ्यांपर्यंत पोचायला हवं तसं नाही पोचलं. ज्याला सामान्य रूपाने का होईना पण सत्य तपशिलाचं सावरकर चरित्र माहिती आहे, तो प्रत्येक जण सावरकरांचा अभिमानी होतोच. ज्या अर्थी त्या अभिमानी असणाऱ्या लोकांची संख्या दिसत नाही, त्याचा अर्थच हा की त्यांच्या तिथपर्यंत आम्ही पोचलो नाही, किंवा काही समाज धोरणांनी आपल्याला तिथपर्यंत पोचू दिलं नाही. ते चरित्र त्यांच्या कानापर्यंत जाऊ दिलं नाही. विकृत चरित्र त्यांच्या मनावरती बालपणापासून सांगितली गेली, त्याचा परिणाम आज भयानक दिसतो आहे. असो, तेव्हा तुमच्या आमच्यावर सावरकर चरित्राचा आनंद घेणं ही तर जबाबदारी आहेच, पण अधिक हे चरित्र साध्यंत आक्षेप काय, त्याचे खंडन काय, याचा सुद्धा थोडासा अभ्यास करून, जर कोणाचे काही आक्षेप असतील, मुळात ते चरित्र किती जणांना माहिती आहे याचा तपास तर काढा. अनेक वेळेला आपल्याला वाटतं की आपल्याला माहिती आहे ते लोकांना माहीत असेलच, तसं नसतं. मी एका शाळेमध्ये कीर्तन केलं, म्हटलं म्हणा सगळ्या मुलांनी हरे राम हरे राम 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 हरे हरे. मुलं म्हणेनात. म्हटलं का नाही म्हणत? त्या पोरांनी शंका विचारली, आपले रामाचा विजय व्हावा असं तुम्हाला वाटत नाही का? म्हटलं वाटतं. मग असं तुला का वाटतंय? मग तुम्ही असं जप का करता हरे राम? म्हणजे मला लक्षात आलं की जी शंका मला आली नाही ती त्याला येऊ शकते. त्यांनी विचारलं म्हणून बरं झालं. मग त्याला सांगावं लागलं, बाळा हा मंत्र जो आहे हा मराठी नाही आहे, त्यामुळं हरे या शब्दाचा मराठी अर्थ इथं घ्यायचाच नाही, तो संस्कृत मंत्र आहे. या दृष्टीनं देवाचं नाव राम आहे, कृष्ण आहे, आणि तो आमचं दुःख दूर करणारा, हरण करणारा असा हरी आहे. या हरी शब्दाला जेव्हा हाक मारायची असते म्हणून त्याचं रूप हरे असं होतं. जसं गोदा नाव असलं तर हाक मारताना गोदे असं रूप होतं, गंगा नाव असलं तर हाक मारताना गंगे असं रूप होतं. तसं हरी नाव असल्यामुळे त्याला हाक मारताना ते एकदा कळल्यावर ते म्हणायला लागले. पण खरंच मला जेवढं सावरकर चरित्र माहिती आहे तेवढं तरी माझ्या मुलांना माहिती आहे का? माझ्या मुलांच्या मित्रांना माहिती आहे का? त्यांच्या नातेवाईकांना माहिती आहे का? त्यांच्या शिक्षकांना माहिती आहे का? एक तपास काढायला काय हरकत आहे? आपण एखाद्या चांगल्या चित्रपटाबद्दल बोलतो का नाही? बघितला का? काय पिक्चर आहे? एका वेगळ्या अर्थाने तुम्ही त्या सिनेमाचं कीर्तन करता का नाही? जर चित्रपटाचं कीर्तन करायला मला हरकत नाही, तर मग सावरकरी चरित्र ऐकलेस का रे? वाचलेस का रे? अगदी सगळे काही 350 पृष्ठांचे खंडच वाचले पाहिजे असं काही नाही. छोटी छोटी सुद्धा अतिशय सुंदर चरित्र आहेत ना उपलब्ध. पण किमान थोडक्यात हे चरित्र तरी माहिती आहे का? नाही तर महाराष्ट्रात
वासुदेव बळवंत फडके यांचं जन्मस्थान जे शिरढोण, त्याच्यापासून अतिशय जवळ असलेल्या खोपोली नावाच्या गावात मी चुकून कीर्तनासाठी गेलो. कीर्तन रात्री होतं. शाळेमध्ये फोन करून विचारलं, आज वासुदेव बळवंत फडक्यांचा स्मृतिदिन आहे, तुमच्या मुलांना मी वासुदेव बळवंत फडक्यांबद्दल काही माहिती सांगायला येऊ का? तर खोपोलीच्या शाळेतल्या मुख्याध्यापकांनी मला उलटा प्रश्न केला, हे कोण फडके? सुधीर फडक्यांचे भाऊ का? तेव्हा माझ्या एकूणच सगळा गंभीर विषय लक्षात आला की मुख्याध्यापकांना सुद्धा ही सगळी चरित्र माहीत असतील याची खात्रीच नाही. माहीत असतील तर त्याच्याबद्दल प्रेम किती ही माहिती नाही. मग किमान ज्यांना ज्यांना त्याच्याबद्दल प्रेम आहे त्याने ती सगळ्यांपर्यंत पोचवणं हे आपलं परम कर्तव्य नाही का? असं हे आपण परम कर्तव्य करू. आणि जेवढ्या जेवढ्या प्रमाणावर सावरकरांच्या बद्दलचा आदर समाजात वाढत जाईल तेवढं सावरकरांना भारतरत्न मरणोत्तर द्यावं याही मागणीला जोर मिळेल. आणि हा एकदा जोर मिळाला की मग भारतरत्न म्हणून सावरकरांना गौरवायला भारत सरकारला काही त्रास होणार नाही. कारण शेवटी या सगळ्या गोष्टी कितीही चांगल्या असल्या तरी जनमतावर पण अवलंबून असतात. आणि जनमत हे जन तयार असतील तरच तयार होऊ शकतं. माणसं निर्माण करायचं काम दुसरं कोण करणार? माणसांनीच केलं पाहिजे. तुमच्या आमच्यावर जबाबदारी आहे. त्या दृष्टीनं सुरुवात अशी करूया, महाराष्ट्राला एक दिव्य परंपरा आहे. ती परंपरा अशी, जेव्हा 1857चं युद्ध चालू होतं, इंग्रजांबरोबरचं भारताने छेडलेलं पहिलं महायुद्ध, ते 1857चं युद्ध चालू होतं. तेव्हा वासुदेव बळवंत फडके 14 वर्षाचे होते. ती सगळी कथा, तो सगळा आदर्श घेऊन वासुदेव बळवंत फडक्यांनी आपल्या परीनं बंड उभं केलं, पण असफल झालं. त्यांना एडनमध्ये तुरुंगामध्ये टाकलं. त्यांचा अत्यंत दुर्दैवी मृत्यू झाला. पण फडक्यांच्या मृत्यूचा समोर स्फुल्लिंग ठेवून पुन्हा चाफेकरांनी प्रतिज्ञा केल्या. तेव्हा चाफेकर फडक्यांच्या मृत्यूच्या वेळेला 14 वर्षाचे होते. आणि ज्या चाफेकरांच्या चरित्राला डोळ्यासमोर ठेवून सावरकरांनी प्रतिज्ञा केली, त्या चाफेकरांच्या फाशीच्या वेळी सावरकर 14 वर्षाचे होते. एक विलक्षण परंपरा आहे. परंपरा इथेच पुरे. नाही तर हिशोब करताना काही जण सांगू शकतील, सावरकर गेले तेव्हा मी पण 14 वर्षाचा होतो. पण त्याचं मी काय करू मला सांगा? काय असतं हे? हिशोब असू शकतो, पण हा उल्लेख करण्यासारखा आहे का? माणसाला आपला उल्लेख कोणत्या रांगेत करावा ते कळत नाही. काय काका बरी आहे का तब्येत? तर तो सांगताना सांगतो, काय सांगायचं, गांधी गेले, नेहरू गेले, माझी तब्येत बरी नसते आता. ते दिसतंच आहे तब्येत बरी नाही, पण त्यासाठी आधी गांधी नेहरूंचं नाव का घ्यायचं? आपलं नाव त्या यादीत आलं पाहिजे ना. गांधी गेले, नेहरू गेले, आता हे निघाले, असं नको त्या यादीमध्ये नाव यायची इच्छा होते. एक विलक्षण परंपरा आहे की 1857ला सुरू झालेलं भारताच्या स्वातंत्र्यासाठी असलेलं क्रांतियुद्ध, जे यथाशक्ती वासुदेव बळवंत फडक्यांनी पुढे नेलं, जे यथाशक्ती चाफेकरांनी पुढे चालवलं, ते यांच्या मृत्यूमुळे थांबेल की काय अशी भीती जेव्हा या 14 वर्षाच्या मुलाला ग्रासून गेली, तेव्हा या पोरानं आपल्या घरातल्या देवघरासमोर देवी समोर शपथ घेतली, हे भवानी, अग वाचली कथा, वाचली कथा मी चाफेकर बंधूंची, आई मग आग जाहली माझ्या सर्वांगाची, वाचली कथा चाफेकर बंधूंची, वाचली कथा चाफेकर बंधूंची, मग आग जाहली माझ्या सर्वांगाची, आग जाहली माझ्या सर्वांगाची, वाचली कथा मी चाफेकर बंधूंची, वाचली कथा मी.
ती सर्व कथा केसरी नावाच्या वृत्तपत्रात छापून आली होती. तो केसरीचा अंक सावरकरांनी वाचला होता. आई केसरी वाचता वधस्तंभमज दिसला, केसरी वाचता वधस्तंभमज दिसला, खळबळले अंतर बांध मनाचा फुटला, खळबळले अंतर बांध मनाचा फुटला. नरसिंह संचरे प्रगट माझिया मधला, नरसिंह संचरे प्रगट माझिया मधला, अन समोर दिसली मूर्ती जगदंबेची. अग आग जाहली माझ्या सर्वांगाची, वाचिली कथा सापेकर बंधूची, वाचिली कथा मी. 14 वर्षाच्या मुलानं आपल्या देवघरामधल्या देवीच्या मूर्तीच्या पायावर हात ठेवून शपथ घेतली, हे देवी, या भारताला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी सशस्त्र क्रांतीचा केतू उभा करून शत्रूला मारता मारता मरेतो झुंजे. या युद्धामध्ये एखाद्या वेळेला बाजी प्रभू सारखे घोडखिंडीमध्ये मरणाचेही भाग्य घेईल, आणि जर शक्य झाले तर शिवरायांचा राज्याभिषेक बघण्याचेही भाग्य घेईल. पण माते आता थांबणे नाही, आता विलंब नाही. सशस्त्र क्रांतीचा केतू उभारून मारता मारता मरेतो झुंजेल प्रतिज्ञा घेणारे सावरकर 1 नाही 2 नाही 3 जण निघाले. सावरकर 3 भाऊ होते बरं, आणि तिघांनीही आयुष्यभरासाठी एकच व्रत घेतलं. दुर्मिळ आहे. संतांमध्ये असे 3 भाऊ आहेत, निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, ज्यांना जन्मभरासाठी व्रत एकच आहे. क्रांतिकारकांमध्येही 2 घराणे अशी दिसतात. एक चापेकरांचं, ज्यामध्ये 3ही भावांचं व्रत एकच आहे. पुढे सावरकरांचं, ज्या 3 भावांचं व्रत एकच आहे. एका व्रतामध्ये 3 भाऊ दुर्मिळ आहे. एका व्यसनात सगळे भाऊ सहज शक्य आहे. आमच्याकडे वाढदिवस असल्यानं की आम्ही सगळे एकच पितो, तेव्हा एका व्यसनामध्ये सहज शक्य आहे. पण एका व्रतामध्ये एकाच घरातली 3 भावंड असणं सहज. जाता जाता त्यांची नावं सांगतो. ज्यांना आम्ही स्वातंत्र्यवीर सावरकर म्हणतोय त्यांचं पूर्ण नाव विनायक दामोदर सावरकर आहे. ते मधले बंधू आहेत. यांना एक थोरले बंधू आहेत ज्यांचं नाव आहे गणेश सावरकर. पण पुढच्या आख्यानामध्ये ते टोपण नावाने आपण त्यांना हाक मारू. ते घरातले सगळ्यात मोठे आहेत म्हणून त्यांचं टोपण नाव आहे बाबा. बाबा सावरकर म्हटलं म्हणजे सावरकरांचे थोरले भाऊ. सावरकरांना धाकटा एक भाऊ आहे ज्याचं नाव आहे नारायण, पण तो घरातला धाकटा या दृष्टीनं त्याला नाव आहे बाळ. तेव्हा बाळ सावरकर नाव घेतलं तर ते धाकट्या भावाचं, बाबा सावरकर नाव घेतलं तर ते थोरल्या भावाचं. मधल्यांनीच काय पाप केलंय? त्यांना नाही का काही टोपण नाव आहे? तर म्हणून सावरकरांचं टोपण नाव तात्या, आणि तात्या हे नाव फार लहान असताना जो फार मोठ्यासारखा बोलतो त्याला वापरतात. आणि खरंच सावरकरांचं मोठेपण हेच होतं. बालपणीच सर्वज्ञता प्राप्त होते म्हणतात तसे ते होते. लहानपणी शाळेच्या वक्तृत्व स्पर्धेमध्ये त्यांनी एखादं व्याख्यान द्यावं, त्याला बक्षीस मिळावं, आणि ते बक्षीस देताना पाहुण्यांनी सांगावं इतकं चांगलं भाषण मला सुद्धा लिहिता आणि बोलता येईल असं नाही. इतकी जबरदस्त प्रतिभा आणि वक्तृत्व शैली सावरकरांकडे. आता हे 3ही भाऊ एकाच कार्यामध्ये आले. भारताचे स्वातंत्र्य मिळवण्यासाठी सशस्त्र क्रांतीचा केतू उभा करून. अर्थात भारताच्या शत्रूशी युद्ध करायचं ते काही एकट्या दुकट्याने होत नाही. त्यासाठी संघटन पाहिजे,
त्यासाठी अनेक कार्यकर्ते पाहिजेत. या दृष्टीनं नाशिकमध्ये पहिल्यांदा मित्रांचा मैत्र संघ उभा केला, ज्याचं नाव ठेवलं मित्रमेळा. मला 2 दिवसात चरित्र पूर्ण करायचं असल्यामुळं आपल्याला कल्पना आहे, मी किंचित घाईनं पुढे जातोय. नाशिकमध्ये असताना सुद्धा सावरकरांनी 200-300 मित्रांचा एक संघ उभा केला. आणि जेव्हा महाविद्यालयीन शिक्षणासाठी पुण्याला आले, तेव्हा पुण्याच्या फर्ग्युसन महाविद्यालयात सुद्धा 300 विद्यार्थ्यांचा मैत्री संघ उभा केला. हे मोठेपण. आमच्या मैत्री संघाची रचना उलटी असते. पहिल्या बैठकीला 300, मग हळूहळू 200, 150, 125. अलीकडे मी एकटाच जातो, बाकीचे कुठे गेले काय कळत नाही, येत नाहीत. कुठेतरी आमची चुंबक शक्ती कमी पडते. सावरकरांच्या अंगची शक्ती अशी होती, सुरुवात 50 होईल, पुढे 100, 150, 200, 300 कधी होतील सांगता यायचे नाहीत. मात्र त्या सगळ्यांना आपला रस्ता किती दिव्य आणि दाहक आहे हे कल्पना देऊन सगळ्या कार्यकर्त्यांना उभं केलं. आणि पुण्याच्या फर्ग्युसन महाविद्यालयामधल्या आपल्या विद्यार्थ्यांच्या समोर तर मोठा आदर्श ठेवला. पण विद्यार्थी नेहमी विचारायचे, अरे इंग्रजाचं राज्य नुसतं भारतात नाही, इकडे तुर्कस्तानकडे आहे, तिकडे बाकीच्या अनेक देशांवरती आहे. जगड व्याळ असलेल्या इंग्रजी राज्याला आपण मुठभर माणसं काय धडक देणार? तेव्हा सावरकर इतिहासाचा अभ्यास सांगून म्हणायचे, अरे एका बाजूला काबूल पासून दुसऱ्या बाजूला कलकत्त्यापर्यंत असणाऱ्या औरंगजेबाच्या शहाजहानच्या सत्तेला मावळांनी, अरे मराठमोळ्या 5-50 सुद्धा शिवाजी राजांच्या शिपायांनी जिथे धडक देऊन दाखवली, त्या महाराष्ट्राचे आपण वंशज म्हणवायचं आणि असं मनात घाबरायचं? वेड्यानो, अंधार कितीही मोठा असला आणि दीपज्योती कितीही छोटी असली तरी तिनं एकदा जळायचा निश्चय केला की ती अंधार घालवतेच. आकार महत्वाचा नसतो, बलिदानाची सिद्धता महत्वाची असते. या दृष्टीनं माणसं अशी तयार करून दाखवली. आणि आपल्या निवासस्थानी, मी मुद्दाम जास्तीत जास्त मराठी शब्द वापरते पण सावरकरांना ते फार आवडत, महाविद्यालयीन शिक्षणासाठी. त्यांचं सगळ्या भाषांवर प्रेम होतं, त्यांना संस्कृत उत्तम येत असे. इंग्रजी वक्तृत्व तर असं जबरदस्त होतं की इंग्लंडमध्ये त्यांची व्याख्यानं ऐकायला तुम्ही जा, असं इंग्लंडमधले प्रोफेसर विद्यार्थ्यांना सांगत. इतकं अप्रतिम इंग्रजी वक्तृत्व. हिंदीच्या राष्ट्रभाषा परिषदेनं मान्य करावं असं जबरदस्त. उर्दूचा अभ्यास तितकाच जबरदस्त होता. उर्दूमध्ये गझल केली आहेत सावरकरांनी. भाषा त्यांनी कुठलीच त्याज्य नाही मानली, पण एकच गोष्ट त्याज्य मानली, ती म्हणजे भेसळ नाही. टेबलवर लंच रेडी आहे, शी, हे मराठी वाक्य आहे. काय सांगायचं आपले. तो अत्यंत फ्रस्ट्रेट झालाय. तो फ्रस्ट्रेट झाला की आमच्या डोक्याला हेडेक. असलं मराठी ऐकलं की आपला हेडेक वाढतो. सरळ मराठी बोलणारे मराठीचे प्राध्यापकच सांगतायत रोड नीट क्रॉस करा, त्या ऍक्सिडेंट होईल, मग हॉस्पिटलमध्ये ऍडमिट. अरे गाढवा, मराठी बोलणं हे. रस्ता नीट ओलांडा, नाही तर अपघात होईल, नाही तर दवाखान्यात भरती करायला लागेल. काही येत नाही का मराठी? हे सगळं सांगितल्यावर मास्टरच म्हणतात काय करणार, अल्टरनेट आठवत नाही. पण खरं सांगू, हे दुर्दैव आज फक्त मराठीकडेच आहे. बाकी भारतातल्या सगळ्या भाषा भाग्यवान आहेत. महाराष्ट्रामध्ये जे राजस्थानी लोक येऊन राहिले ते जवळजवळ 10-10, 15-15 पिढ्या राहिलेत. ते तुमच्याशी व्यवहार करायला मराठी उत्तम बोलतात, पण घरात मारवाडीच बोलतात. कानडी लोकांचा, केरळी लोकांचा मुंबईत महासंघ आहे. ते गेल्या 20 पिढ्या मुंबईत आहेत. ते उत्तम मुंबईची भाषा बोलतात, घरात गेले की केरळीच बोलतात. माझ्या पुढच्या मुलांना केरळी भाषा येईल का नाही ही त्यांच्या आईबापाला कधी काळजी नाही. बरं, स्वतःची मातृभाषा करून सुद्धा ते इंग्रजीत पुढे गेलेत.
रिझर्व्ह बँकेच्या अधिकाऱ्यांपासून सगळे आहेत. पंजाबी लोक घरामध्ये उत्कृष्ट पंजाबी बोलून इंग्रजीत पुढे गेले, गुजराती लोक उत्तम गुजराती बोलून त्यांचे इंग्रजीत पुढे गेले. म्हणजे इंग्रजीत पुढे जाण्यासाठी आईचा खून करावा लागतो हे कोणी शिकवलं मराठी माणसाला? आईचा अपमान कशासाठी आपल्या घरात? स्वतःच्या आईचा सन्मान ठेवून इंग्रजीमध्ये नाही का पुढे जात आहेत? जर भारतातल्या बाकी 30 भाषेच्या लोकांना पुढे जाता येतं तर मराठी माणसं काय अपंग आहेत का काय हे मूर्खपणा करायला? पण आमचं कार्ट जरा इंग्लिशमध्ये जायला लागलं की शानी फॉशानी वाटावे, याला कानफडीत हाणावे. हरामखोरा त्याचे उच्चार मराठी नकोत. मराठी माणसांनी घरामध्ये मराठीच बोललं जाईल याचा आग्रह करा, नाही तर आईचा आशीर्वाद आयुष्यात मिळणार नाही सांगतो. जर परदेशामध्ये किंवा परप्रांतात आपली माणसं राहत असतील, मी पाहिली आहेत कर्नाटकामध्ये आमच्या गेलेल्या पिढ्या, त्याच्या पुढच्या पिढ्यांना नाही मराठी कळत. पंजाबमध्ये असलेल्या मराठी लोकांच्या पुढच्या पिढ्यांना नाही मराठी बोलतायत. आईचे शाप घेऊन महाराष्ट्र बसलाय. भेळवाल्यापासून ते वरच्या मंत्रालयापर्यंत कोणाच्याही घरी बाबा नाहीयेत, पप्पा. आणि आई नाही, मम्मी. जास्तीत जास्त प्रेमाने म्हणायचं असेल तर डॅड. मी म्हणलं डॅड म्हणजे काय? डेड आणि मॅड याचा संधी, डॅड. अरे जर केरळी माणसाला स्वतःचा स्वाभिमान आहे, पंजाबी माणसाला स्वाभिमान आहे, बंगाली माणसाला स्वाभिमान आहे, तर मराठी भाषेचा अभिमान मराठीच माणसाला नसावा हे काही चांगली गोष्ट नाही. तुम्ही आम्ही तो आग्रहाने ठेवला पाहिजे. जर चुकून पोरांनी सांगितलं बाबा याचा कलर जरा फेंट पाहिजे होता, हे लगेच धरून सांगायचं. मराठी म्हण कलरला काय म्हणतात? रंग. रंग रंग. फेंटला फिकट. फिकट फिकट म्हणा सगळं वाक्य. याचा रंग जरा फिकट पाहिजे होता, शाब्बास. हा आग्रह तुमचा आमचा पाहिजे. सावरकरांचा तो हमखास होता. सावरकर जर नागपुरात आले, जर कोणी आले आमच्या शाळेच्या स्नेह संमेलनाला या ना पाहुणे म्हणून, की सावरकरांचा पहिला प्रश्न, शाळा कशी आहे? की आमचं हमखास उत्तर मराठी मीडियम. इंग्लिश काय माध्यम असतं? अरे गधड्या, मराठी असताना त्याचं माध्यम हाही शब्द तुला येत नाही. कोण्याही भाषेचा द्वेष नाही, पण स्वतःच्या भाषेचा अपमान सहन करणं याच्यासारखा मातृघातकीपणा दुसरा नाही. जे भाग्य सगळ्या भाषांना आहे ते भाग्य मराठीला मिळालं पाहिजे महाराज. पंजाबी लोकांचं संमेलन पंजाबीतच होतं, बंगाल्यांचं संमेलन बंगालीतच होतं, परदेशात मराठी लोकांचं संमेलन इंग्रजीत होतं. माझ्याकडे बघूनच त्यांनी ओळख करून दिली, दिस गाय विल परफॉर्म कीर्तन. म्हणलं मला गाय म्हणला? बैल तरी म्हणले का? मला गाय म्हणला तो. सावरकरांचा हा थोडा आग्रह आहे. भाषा ही सुद्धा एक संस्कृती बांधून ठेवणारी गोष्ट आहे. तेव्हा महाविद्यालयीन शिक्षणासाठी सावरकर पुण्यामध्ये आले. पूर्वीच्या काळी लवकर लग्न होत, त्यामुळे बरेचसे विद्यार्थी लग्न होऊनच आलेले असल्यामुळे महाविद्यालयात वधूवर सूचक मंडळ नव्हते. ते सगळे लग्न होऊनच येत. पण या महाविद्यालयामध्ये स्वतःच्या निवासस्थानी म्हणजे अलीकडच्या हॉस्टेलमध्ये सावरकरांनी सगळ्या देशवीरांच्या तस्बिरी लावल्या, त्यांची चरित्र सांगायला सुरुवात केली, मुलांना एकत्र आणलं आणि मुलं म्हणाली, सावरकर अरे तो शिवाजी महाराजांचं चरित्र सांगतो, शिवाजी राजांच्या मूर्तीसमोर आपण आरती ओवाळतो, पण आरती म्हणतो शंकराची, शिवाजी महाराजांची आरती आहेच कुठं उपलब्ध? तू कवी असले का लिहिणारे आरती? आणि मग सावरकरांनी आपलं काव्य प्रतिभा लेखन पण अशाच प्रकाराने केलं. सावरकरांचे शब्द असे होते शिवाजी राजांची आरती लिहिताना, जय देव जय देव जय जय शिवराया, जय देव जय देव जय जय शिवराया, जय जय शिवराया, या या अनन्य शरणा आर्या ताराया, जय देव जय देव
जय जय शिवराया जय देव जय देव। आर्यांच्या देशावरी म्लेच्छांचा घाला, आर्यांच्या देशावरी म्लेच्छांचा घाला, आला आला सावध हो शिवभूपाला, आला आला सावध हो शिवभूपाला। सद्गदिता भूमाता दे तुझ हा केला, दे तुझ हा केला, करुणारव भेदुनि तव हृदय नका गेला। जय देव जय देव जय जय शिवराया जय जय शिवराया। या या अनन्य शरणा आर्या ताराया, जय देव जय देव जय जय शिवराया जय देव। त्रस्त आम्ही दीन आम्ही शरण तुला आलो, त्रस्त आम्ही दीन आम्ही शरण तुला आलो। परवशतेच्या पाशी मरणोन्मुख झालो, परवशतेच्या पाशी मरणोन्मुख झालो। साधु परित्राणाय दुष्कृती नाशाया, भगवन भगवद गीता सार्थ कराया। जय देव जय जय शिवराया जय जय शिवराया। या या अनन्य शरणा आर्या ताराया, जय देव जय जय शिवराया जय जय शिवराया जय जय शिवराया। छत्रपती शिवाजी महाराज की जय। महाविद्यालयामध्ये घुमणारा हा जय जयकार प्राध्यापकांच्याही हृदयात धडकी भरून टाकत होता। इंग्रजांनी चुकून माकून हे ऐकलंच तर आपली काय अवस्था होईल ही प्राध्यापकांची घाबरगुंडी असे। पण या विद्यार्थी दशेतच सावरकरांची भेट आणखीन एका महापुरुषाबरोबर झाली आहे, ते म्हणजे लोकमान्य टिळक। लोकमान्यांनी सार्वजनिक गणेशोत्सव तर सुरू केलाच होता, अधिक शिवजयंती उत्सव, अधिक शिवराज्याभिषेक दिन उत्सव, इतक्या वेगवेगळ्या उत्सवाच्या माध्यमातून इतिहास समाजाच्या काना कपाळी सांगितला जावा, बिंबवला जावा, यासाठी त्या उत्सवाची विभागणी असे। सावरकरांची आणि टिळकांची भेट झाली तो कालखंड असा होता की जेव्हा इंग्रज बंगालची फाळणी करायचा विचार करत होता आणि ती गोष्ट बरीचशी कारवाईत आणायची होती। टिळकांनी इच्छा एवढीच व्यक्त केली, सावरकर तुम्ही महाविद्यालयात आहात, पण देशभराच्या व्याख्यानामध्ये अलीकडे माझा मुद्दा एकच आहे की आपल्या देशातल्या कोणत्याही प्रांतावर जरी आघात झाला तरी त्याची वेदना सगळ्या देशात उठली पाहिजे। इंग्रज बंगालची फाळणी करतोय, पण निदर्शने उत्तर प्रदेशातही झाली पाहिजेत, महाराष्ट्रातही झाली पाहिजेत, गुजरातमध्ये झाली पाहिजेत, कर्नाटकात झाली पाहिजेत, तमिळनाडूमध्ये झाली पाहिजेत, तर त्याला देश जिवंत आहे असे म्हणतात। देह जिवंत आहे असे कधी म्हणतात? जेव्हा पायाच्या अंगठ्याला ठेच लागते आणि डोळे रडायला लागतात तेव्हा आपण जिवंत आहोत याचा प्रत्यय येतो। डोळे कधी विचार नाही करत कितीतरी किलोमीटरवर पाय आहेत, याचा मजसी काय संबंध? अरे पाठीकडनं फटका बसला तरी तोंडाकडनं चित्कार केला जातो, तोंड कधी म्हणत नाही फटका कुठे आहे, आपला काय संबंध? जेव्हा शरीराच्या कोणत्याही भागाला त्रास दिला तर शरीरावर कोणताही परिणाम उमटत नाही, त्या शरीराला तिरडीवर बांधून पोचवतात। मृत्यू पलीकडे त्या महामूर्ख शरीराला दुसरं भविष्यच राहत नाही। सावरकर, जर आपण देश या दृष्टीने जिवंत आहोत दाखवायचा असेल
तर बंगालच्या फाळणीचा निषेध प्रत्येकाकडून यथाशक्ती झाला पाहिजे. सावरकरांच्या डोक्यात गिरमिट फिरलं. काय करता येईल? एक उपाय सुचला. इंग्रज सरकार आपल्याकडून कापूस नेतं, स्वस्त दरात कापूस नेतं, त्याचे कपडे करतं आणि